नमस्कार. नवीन शैक्षणिक वर्ष जवळ येतंय आणि साहजिकच अनेक पालक आपल्या मुलांसाठी एका चांगल्या शाळेच्या शोधात आहेत. तर याच संदर्भात माझ्या हाती श्री गणेश वासुदेव मावळकर शाळा क्रमांक 32चं एक माहितीपत्रक आलं आहे. चला पटकन बघूया की या शाळेत नक्की काय काय आहे. हो ना, हीच तर ती वेळ आहे जेव्हा मुलांसाठी सर्वोत्तम शाळा कोणती यावर विचार सुरू होतो. म्हणूनच आज आपण एका चांगल्या पर्यायाबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि ह्या माहितीपत्रकातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी म्हणजे शाळेमध्ये नवीन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. हे प्रवेश कोणत्या इयत्तांसाठी आहेत तर अगदी बालवाडी म्हणजेच किंडरगार्टनपासून ते थेट इयत्ता 8वी पर्यंतच्या मुलामुलींसाठी प्रवेश खुले आहेत. ओके, तर मग शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी ही शाळा नक्की काय करते, म्हणजे इथलं वैशिष्ट्य काय आहे, चला बघूया. अरे वा, पहिलीच गोष्ट आहे स्मार्ट क्लासरूम. म्हणजे इथे शिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे मुलांना शिकण्याचा एक नवीन आणि जास्त इंटरेस्टिंग अनुभव मिळतो. अर्थात फक्त टेक्नॉलॉजी असून भागत नाही, बरोबर ना? ती वापरणारे शिक्षकही तितकेच महत्त्वाचे आहेत आणि इथे बरोबर तीच गोष्ट सांगितली आहे. शाळेत अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक आहेत जे तंत्रज्ञान आणि ज्ञान यांचा एक उत्तम मेळ साधतात. बरं, शिक्षण म्हणजे काही फक्त अभ्यास नाही, मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. तर वर्गाच्या बाहेर जाऊन मुलांच्या संपूर्ण विकासासाठी शाळा काय करते तेही पाहूया. इथे शाळेचा एक दुहेरी दृष्टिकोन दिसतोय. एकीकडे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो. आणि दुसरीकडे पौष्टिक दुपारचं जेवण देऊन त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही काळजी घेतली जाते. ठीक आहे. आता ज्यांना या शाळेबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल किंवा प्रवेशाबद्दल काही विचारायचं असेल, त्यांच्यासाठी माहितीपत्रकात थेट संपर्क करण्याची सोय दिलेली आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी श्री रवींद्र विठ्ठल मराठे यांच्याशी संपर्क साधायला सांगितला आहे. आणि हा आहे त्यांचा मोबाईल नंबर 97-250-54-641. मी पुन्हा एकदा सांगते 97-250-54641. थोडक्यात सांगायचं झालं तर या माहितीपत्रकातून काय समजतं? इथे आधुनिक शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित केलं जातंय. तर मग ही सगळी माहिती पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच समोर येतो. आपल्या पाल्याच्या गरजा लक्षात घेता त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही शाळा एक चांगला पर्याय ठरवू शकते का, याचा विचार नक्कीच करायला हवा.